2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोटाचा तब्बल 17 वर्षांनी आज निकाल। मालेगावातील एका धार्मिक स्थळाच्या बाहेर झालेल्या स्फोटामध्ये 6 जणांचा बळी तर 101 जण झाले होते जखमी। पुणे ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर आणि इतर 4 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार। पुणे न्यायालयामध्ये आरोपींना हजर केलं जाणार। महादेव मुंडेंचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन मांडणार कैफियत। तपास अधिकाऱ्यांचा सीडीआर मागवावा अशी कुटुंबीय करणार मागणी। कैलास गोरंट्याल यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का। फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश। कबुतरांना दाणे खायला घालणाऱ्यांना कोणताही दिलासा नाही। नागरिकांच्या आरोग्यापेक्षा महत्त्वाचं काहीही नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा। हस्ताक्षर खराब असल्यानं तिसरीतल्या मुलाला पेटत्या मेणबत्तीवर धरून चटके। तर मालाडमध्ये घडली घटना, शिक्षा देणाऱ्या शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल। मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिटं विलंबानं, कारण अद्याप अस्पष्ट। भारताची पहिली महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर दिव्या देशमुख नागपुरात दाखल। दिव्याचं नागपुरात जंगी स्वागत। आजपासून भारत इंग्लंड निर्णायक 5वी कसोटी। यजमान इंग्लंड मालिकेमध्ये आघाडीवर। विजयासाठी भारतीय संघाला कसं पणाला लावावं लागणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावर। शिवसेनेच्या खासदारांसोबत बैठकीची शक्यता, तर दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।